बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल परवाच्या मुंबई तकच्या चावडी बैठक या कार्यक्रमामध्ये नितेश राणेंना मुंबई तकने साहिल जोशींनी आमंत्रित केलं। आता खरं तर अशा माणसाला आमंत्रित करून आपल्या कार्यक्रमाची, आपल्या माध्यमाची ती चौका घालवावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असो, पण तरी देखील अशा माणसाला आमंत्रित करून, ज्याचं नव हिंदुत्व सध्या उफाळून आलेलं आहे, पण अशा माणसाला आमंत्रित करून त्याला योग्य ते प्रश्न देखील विचारले गेले पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमांमध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला एक वचक बसला पाहिजे, पत्रकारांचा वचक बसला पाहिजे। भले कितीही सरकारांचा वचक ह्या मीडियावर किंवा माध्यमांवर असला तरी देखील त्यातला एक मधला मार्ग काढून, म्हणजे समोरच्याची जळली पण त्याला कळली पण नाही पाहिजे, कारण तो वचक असतो। माध्यमांवर देखील सरकारांचा वचक असतो, कुठेतरी एक लागेबांधे असतात, पण तरी देखील पत्रकारांचा पहिला धर्म असतो हा पत्रकारिता, जो या लोकशाहीचा तिसरा चौथा स्तंभ, तुम्हाला जे काही म्हणायचं ते म्हणा। पण मुंबई तकचे मी आभार तरीही मानेल, शक्य तितके प्रश्न विचारायचा तुम्ही प्रयत्न केलात, काही महत्वाचे प्रश्न तुम्ही सोडलात, जाणीवपूर्वक सोडलात की योगायोगाने ते सुटले गेले मला माहित नाही, पण जितकं काही तुम्ही विचारले त्याबद्दल तुमचे आभार, एक मानाचा जय महाराष्ट्र। आता या संबंध एक तास 40 मिनिटाचा कदाचित हा व्हिडिओ असावा, 1 तास 39 मिनिटाचा, याच्यातला एक 4.5 मिनिटाचा भाग मी तुम्हा सर्वांसाठी एक विशेष दाखवतोय। यासाठी दाखवतोय, मला वाटतं अभिजित कारंडेंनी हा प्रश्न विचारलाय, आणि अभिजित कारंडे हा माणूस एकदम बिलंदर, म्हणजे पत्रकाराने कशा प्रकारे तोंडावर हास्य ठेवून आणि मनामध्ये आपली पत्रकारिता ठेवून तोंडातून ती बरोबर अगदी इथून बाहेर काढायची, येते ती इथून, पण इथून कशा प्रकारे ती समोरच्याच्या काळजात घुसली पाहिजे आणि त्याला कळलं देखील नाही पाहिजे, तो साप पण मेला, काठी पण तुटली आणि चांगला धोपटून काढला, अशा प्रकारची पत्रकारिता अभिजित कारंडे किंवा ऋत्विक भालेकर या अशासारखे माणसं अगदी व्यवस्थित करतात। अगदी साहिल जोशी देखील, त्यांचे संपादक। अभिजित कारंडेने काय प्रश्न केला की तुम्ही कशा प्रकारे काँग्रेसमध्ये असताना हाफ चड्डी वगैरे म्हणून संघाला हिनवत होते, त्याच्यावर अशी काही नितेश राणेची यांनी जाळून ठेवली, अक्षरशः संबंध त्या न्यूज रूम मध्ये धूर धूर झालेला असणार, अक्षरशः त्या धुराचा वास सगळ्यांना आलेला असणार, ज्या प्रकारे नितेश राणेची जाळून ठेवलेली आहे। मग नितेश राणे जो काही बिथरला, त्याने कशा प्रकारची वक्तव्य केली, तुम्ही चॅनल सोडता, अरे चॅनल सोडणं आणि राजकारणातून भूमिका बदलणं किंवा हिंदुत्वाच्या सेक्युलरच्या भूमिका हिंदुत्ववादी करणं किंवा हिंदुत्वाच्या भूमिका सेक्युलर करणं, म्हणजे सावरकरांची त्यावेळेस, सावरकरांविषयी त्यावेळेसची एक भूमिका आणि आत्ताची भूमिका, किंवा संभाजी भिडेंविषयी त्यावेळेसची भूमिका, आत्ताची भूमिका, अशा अनेक गोष्टी आहेत। देवेंद्र फडणवीस आडनावाचा माणूस तुम्हाला आरक्षण देणार का वगैरे वगैरे म्हणणारी ही माणसं, आज फडणवीस आमचे बॉस आहेत, या अशा भूमिका ह्या पत्रकारांच्या नसतात। त्यांनी आज एबीपीच्या ऐवजी मुंबई तकच्या ऐवजी सामच्या ऐवजी झी न्यूज वगैरे, त्यांची पत्रकारिता तीच असते, फक्त पॅकेजेस बदललेले असतात। शेवटी ही काम करतात, हे त्यांचं प्रोफेशन आहे, आणि प्रोफेशन मध्ये त्यांना शेवटी त्यांचे घर गाडी चालवायचे असतात, त्यांचे वैयक्तिक काही गोल्स असतील, ते पॅकेजेस साठी जातात, ते खोक्यांसाठी जात नसतात। ते ज्यावेळेस 24 तास रिपोर्टिंग करतात त्यावेळेस त्यांना त्याचा पगार मिळत असतो, पण तुमच्यासारखी माणसं ज्यावेळेस पत्रकारितेचं उदाहरण स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी देतात, स्वतःच्या बदललेल्या वैचारिकतेला देतात, त्यावेळेस मात्र त्याच्यावर साहिल जोशींसारख्या माणसांनी त्याला थांबवून, नितेश राणेला थांबवून सांगितलं, नाही थांबा, आपला हा विषय अर्धवट राहतोय, मला हा विषय पूर्ण करावाच लागेल। जर हा एकदा व्हिडिओ पहा, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो। नितेशजी, तुम्हाला आम्ही आत्तापासून आहे, तुम्हाला खूप पूर्वीपासून शिवसेनेत असल्यापासून बघतो, पण तुम्ही ना हिंदुत्वादी आहेत असं मला वाटत, ना तुम्ही सेक्युलर आहेत असं वाटत, आम्हाला वाटतं तुम्ही राजकीय नेते आहेत। तुम्हाला जी भूमिका, जो रोल दिला जातो त्या रोलमध्ये तुम्ही असता। शिवसेनेत असताना तुम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला ठीक आहे, पण काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही भाजपला पण मोठ्या प्रमाणात भाजपवर टीका केली, शिवसेनेवर पण टीका केली, तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिणवलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून हिणवलं वगैरे, पण त्यानंतर चौकशा वगैरे सगळं आल्यानंतर मग तुम्ही भाजपमध्ये आलात, आणि आता तुम्ही भाजपच्या, म्हणजे त्यांना ऐका ना तुमची स्टोरी आहे, नाही काय तुमच्या प्रश्नामध्ये चुकीची माहिती जाऊ नको म्हणून, ठीक आहे, हा चौकशी लागल्या म्हणून तुम्ही बोलाल आणि मोकळे व्हाल असं राहण्यापेक्षा त्याची रितसर तक्रार जी होती, ओळखतो त्याची रितसर तक्रार जी होती ती किरीट सोमय्यांनी केलेली होती, म्हणून मी म्हटलं, मग तो एक भाग होता
किरीट सोमय्यांनी तक्रार केलेली होती. बरोबर जे काय झालं हा. त्या संदर्भात घेतलेली ती भूमिका नाही, होती. माझा प्रश्न म्हणून किरीट पुढचा आहे. सोमय्या आणि आता ती इन्क्वायरी आजपासून आधी सुरू आहे, त्याच्यात हा, काय पण फरक आहे? त्याच्यात काही झालंच नाही. म्हणजे नाही, exactly. जनरली कारण का काय असा होतं इतिहास आहे की त्याच्यात? भाजपमध्ये आल्यानंतर काय होत नाही नाही, असं inquiry. काय नाही, खूप लोकांच्या इन्क्वायरी सुरू आहेत आज पण. नाही त्याचं हे पुढे काय होत तयार नाही. केलेलं नाही, narrative आहे, त्याचं पुढे काय त्याच्यात होत आम्हाला नाही काय फरक? की त्यामुळं तुम्ही फक्त एक भूमिका म्हणून आणि भाजपला फायदा व्हावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतायत. तुमच्या राजकीय फायद्यासाठी चालू आहे असा आरोप करतात विरोधक. कारण त्यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये पण विरोधकांना बघितलंय, बघा काय. त्यांनी तुम्हाला भाजपमध्ये पण बघितलंय. होय. 12 वर्ष काँग्रेसमध्ये जाणं हे आमची चूक, त्या आम्हाला म्हणजे फसवलं असं म्हटलं चूक आहे. कारण ह्यांना स्टोरी पुरी माहिती आहे साहिलजीने. तुम्ही तिथे असताना RSSला चड्डीवाला म्हणत होतात, त्यामुळे नंबर 1 शत्रू भाजपचे तुम्ही. आता इथे येऊन तुम्ही काँग्रेस आणि यांच्यावरती ज्या पद्धतीने बोलताय किंवा ज्या पद्धतीची टीका असं आहे करताय, ना, भाषणं करताय, हा प्रश्न इथे किती लोकांना विचारावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी चॅनल बदललेले आहेत. नाही, मी तुम्हाला कधी विचारलेलं नाही. मला तरी नाही विचारू शकत कसं तुम्ही. काय तुम्ही पहिला स्टार न्यूज मध्ये होता. नाही, मी कधीच नव्हतो स्टार न्यूज मध्ये. 23 वर्ष मी इंडिया टुडे मध्ये आहे. तुम्ही मला दाखवून द्या कुठल्या चॅनल मध्ये change स्टार केलं. न्यूज मध्ये होता नाही, तुम्ही. चुकीची माहिती आहे तुमची. तुम्हाला कोणत्या चुकीचा फीड केलाय आता इथे वरिष्ठांकडे. कशाला उगाच तुमच्याबद्दल जास्त माहिती का आवडू? मी तेच सांगतोय. चॅनल आहे, बरोबर वाटणार नाही ना उगाच. पण त्याहीपेक्षा म्हणून माझा मूळ मुद्दा असा आहे, मुख्य तुम्ही मुद्दा लोक असा आहे. 4 चॅनल बदलले ते चालतात. नितेशजी, हा? नितेशजी, आम्ही वडिलांना नितेशजी. आमचा इतिहास काढला जातो. नितेशजी. आता मी पण बोलू शकतो BBC मध्ये राजकारण- असताना हे मुंबई तक आणि आज तकला शिवाय द्यायचे. कधीच नाही दिलं. राजकीय पक्षाचं आयडिओलॉजिकल भूमिका मांडणं आणि त्याच्यावरती तुम्ही मतं घेणं आणि एखादा चॅनल बदलणं, या 2 गोष्टी सेम आहेत. पत्रकारिता आमचा- पण लोकशाहीचा स्तंभ आहे. लोकशाहीचा तुम्ही स्तंभ. पण तेवढेच लोकांना आम्ही अकाउंटेबल आम्ही पूर्णपणे अकाउंटेबल आहोत आणि त्याच अकाउंटेबिलिटीने आम्ही तुम्हाला विचारतोय. बोलायचं तिसऱ्या चॅनल बोलायचं नाही, असं पण बरोबर नाही. तुम्ही करेक्ट बोलताय. हा, मग. आम्ही अकाउंटेबल आहोत आणि त्याच अकाउंटेबिलिटीने तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय की एकेकाळी तुम्ही ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हाफ चड्डीवाले आणि अशा पद्धतीने म्हणत होतात, आज तुम्ही त्याच पण पहिलं संघाच्या खूप काय शाखेमध्ये जाऊन तुम्ही लोकांना बसता. बोलायचे. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे की नाही, त्याच अकाउंटेबिलिटीने, अहो, असं त्याच कसं? पण अकाउंटेबिलिटीने. तिथे तुम्ही लोक तुम्हाला स्वतःला- तुम्हाला काही स्वतः- कारणामुळे तुम्हा लोकांना नवीन चॅनल मध्ये जायसारखं वाटतं. मग पॅकेज चांगलं असतं, संपादक चांगला असतो, ते सगळं चालतं. तुम्ही पॅकेज चांगलं आहे म्हणून सगळं BJP चांगलं. केलं. नाही तुम्ही- कारण वेगळी असू शकतात. Exactly. कारण तुमची पॅकेजची कारण असू शकतात, आमची Professional- वेगळी कारणं असू professional शकतात. गोष्टीसाठी- म्हणून पर्सनल गोष्टी काय नाही, नाही, पटते ना. प्रोफेशनल गोष्ट आयडिओलॉजी तुम्हाला काँग्रेसची आयडिओलॉजी पटत नव्हती हा. म्हणून तुम्ही हो, बीजेपी मध्ये काय आलात. असंख्य कारणं होती. एक्झॅक्टली त्याच गोष्टीसाठी प्रश्न विचारायचा एक्झॅक्टली आहे. ना. पण आज माझं काय तुम्हाला म्हणणं आहे, संघाबद्दल तुम्ही काय या वाटतं? पद्धतीत एक लक्षात घ्या, एक तर मुळामध्ये हा विषयांबद्दल असला पाहिजे. महाराष्ट्राच्या विषयाबद्दल आम्ही कोण कुठे आहोत, मग त्याच्यामध्ये सगळ्यांचे मग काढले पाहिजे. हा महाराष्ट्राचाच विषय आहे. हो, कोण म्हणून साहिल जोशी पहिलं काय बोलायचं आणि आता काय बोलतो, मग सगळेच रेफरन्सेस काढले पाहिजे. हिंदुत्ववादी विचारसरणीबद्दल नितेश तुमचे राणेंची आणि पर्टिक्युलर मत होती. देशांबद्दल तुमचे काय अगोदरचे विचार होते हे पण सांगितलं पाहिजे. सांगा. आता इथे सांगायचा विषय नाही नाही, ना, वेगळा शो ठेवू ना. आपण चावडीवरती उगाच काय ओपनली त्याला बोलतोय. दिल्लीला कोणा नितेशजी, आपण चावडीवरती ओपनली बोलतोय. आज होऊनच जाऊ द्या. आज तुम्ही माझा विषय काढा, मी तुमचा विषय काढा. रागवताय. एक मिनिट चला, एक बोला. मिनिट. नाही एक मिनिट. दुसरं कोण? आपला एक मिनिट नितेशजी, आपला हा विषय आपला हा टेबल टेनिस बॉल नाही चालू आहे. नाही एक सेकंड. आपला हा विषय संपला पाहिजे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आलात, तुमचं जे आयडिओलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं, पण तुम्हाला फसवलं म्हणजे काय फसवलं? तुम्हाला असं वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री पद नाही मिळालं, हाच मुद्दा होता तुम्ही त्याच्यात. वडिलांना विचारावं, त्यांचे प्रश्न मला कसे. तुम्ही त्यावेळेस काँग्रेस यापुढे भाजप सोडणार नाही तुम्ही. 100 मी तर नाही सोडणार बस. सवालच नाही. शेवटपर्यंत तुम्ही भाजप. हो, रेकॉर्ड करून ठेवा. साहिल जोशी दुसऱ्या चॅनलवर गेला असलं तरी चालेल. व्हिडिओमध्ये साहिल जोशींनी अगदी शेवटपर्यंत त्यांच्याकडून ही गोष्ट वदवून घेतली की आम्हाला फसवलं गेलं, काँग्रेसने आम्हाला फसवलं, आम्हाला काही चुकीचा इतिहास सांगितला, म्हणून आमच्याकडनं अशा प्रकारची बालिश विधानं निघाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असेल, राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला त्याविषयी असेल, किंवा दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला त्याविषयी असेल, यांची अनेक प्रकरण आहेत. संभाजी भिडेंविषयी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, यांची अनेक प्रकरण आहेत. मराठा आरक्षण असेल, संघाला हाफचड्डी म्हणणं असेल, अनेक. तर मला एक सांगा, काँग्रेसने फसवलं म्हणजे नेमकं काय केलं? हे स्वतः साहिल जोशींनी अगदी स्पष्ट शब्दात विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही हे म्हणजे फसवणं आहे का? म्हणजे उद्या जर मुख्यमंत्री पद दिलं असतं तर नारायण राणे तिथेच टिकले असते का? अशा एक ना एक अनेक गोष्टी विचारल्या. त्याच्यावर मात्र हा माणूस निरुत्तर राहिला. आणि तुम्ही काय बालबच्चे होतात का हो? अगदी लहान लहान 2.5 वर्षाची 3-3 वर्षाची पोर होतात, आम्हाला फसवून आम्हाला लॉलीपॉप दाखवलं, आम्हाला ती आईस कॅन्डी दाखवली आणि आमच्या तोंडून हे सगळं वदवून घेतलं. हे असं नसतं. आणि राणे कुटुंबाने अशा फसवाफसवीच्या गोष्टी करूच नाहीत. राणे कुटुंबाचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला चांगलाच माहितीये. आज भारतीय जनता पक्षाने या फुटक्या फुग्यांमध्ये हवा भरली आहे, त्यामुळे ठीक आहे. उद्या भारतीय जनता पक्षाची स्वतःची हवा ज्यावेळेस विधानसभेत पूर्ण भारतीय जनता पक्षच फोडलेला आहे.
लक्षात घ्या. पण या सगळ्यानंतर ज्यावेळेस विधानसभेनंतर भारतीय जनता पक्षाचा फुगा 4 तुकड्यांमध्ये फुटेल त्यावेळेस राणेंसारखी उद्धव कुठे पळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यावेळेस तुम्ही इथे असणार, पत्रकारही इथे असतील, आम्ही इथेच असू. पण लक्षात घ्या त्यावेळेस मात्र त्यांना ह्या अशा ह्या प्रकारच्या प्रश्न विचारायला शिका. पत्रकार आहोत तुम्ही देखील. ज्यावेळेस हिंदुत्वावर बोलतात, गोमांसावर विचारतात, त्यावेळेस त्यांना सांगायचं गोव्यामध्ये गोमांस कसं काय चालतं. हा माणूस जागेवर त्याची प्रेस सोडून निघून गेला असता. गोव्यामध्ये गोमांस खाल्लं जातं, गोव्यामध्ये गोमांस चालतं, तुमच्या मेनू कार्डवर चालतं. मग तुम्ही हिंदुत्वाच्या किंवा गोमांस बंदीच्या, हत्याबंदीच्या गमजा महाराष्ट्रात कशा मारतात, सिंधुदुर्गाच्या खालीच गोवा आहे, तुमच्या भाजप शासित मणिपूरमध्ये चालतं. हे असे प्रश्न विचारायचे. पाहूयात ना नेमकी काय उत्तर देतात, पाहूयात. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण ही अशा प्रकारची पत्रकारिता फार गरजेची आहे ज्यामुळे ह्या सगळ्यांवर वचक लागेल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो सर्वांनी काळजी घ्या. जय महाराष्ट्र.